म्हणजे गुलाल महत्वाचा असतं भले तो सुतावर गुलाल महत्वाचा असतो, अंतर किती असो ना काय असो. बरोबर. मेहनत याला म्हणतात. आज बैलाला उभा नाही केला तर दादानी सांगितलं तो बसले तर आम्ही पण बसूनच मुलाखत देऊया. आता पेऱ्याला ज्या वेळेला पलवलं त्यावेळेला काय वाटलं तुम्हाला, नाव करेल का असं? नाव करेल 100% आम्हाला माहिती होता. फेरा नाही होता बघितला तरी बैलाची गॅरंटी होती आम्हाला. आता बैल बसले शांत आणि एकदम शांत आहे. एकदम शांत आहे, फक्त बैल सोडल्यावर मस्ती करतो, बांधले वेळेस शांत राहतो. मित्रांनो इकडे या साईडला तुम्ही बघू शकता सुंदर असा बैल बसले वासरू. आणि बघा मेहनत याला म्हणतात. आज बैलाला उभा नाही केला तर दादानी सांगितलं तो बसले तर आम्ही पण बसूनच मुलाखत देऊया. काय बोलाल, कुठली वासरू आहे, कुठला, आणि माहिती काय सांगाल तुम्ही? आम्ही अंबरनाथला राहणारे आहेत. मोरली गावातला वासरू आहे. आताशी आदत वासरू आहे, पण त्यांनी आमचं नाव नाही केलंय. बरोबर आहे. आता कुठल्या बैलामध्ये पळाला आज? आज त्या वासरामध्ये पळाला. बरोबर आहे. आणि याच्यासोबत बी पहिरा होता, पण गाडी जमली नाही अजून. मग गाडी काही जमून झाली का मैदानामध्ये का बॅनर होती? बॅनरवर होती वामनजेवाल्यांसोबत. याचीच जमलेली का? एक एक बैल सांगून. कुठली गाडी पळाली त्या साईडला? त्या वामनजे होती, माहिती नाही, बैलाचं नाव नव्हतं काढला, फक्त बैला दाखवलेली. बैला दाखवून केली होती. आणि किती वाजता गाडी झाली मग? 2च्या दरम्यान. 2च्या दरम्यान झाली. वासरू आदत आहे का? आत्ता दात लावले फक्त, दुसऱ्याला आत्ताच निघत लावलंय. आता मगाशी दात लावलंय? मगाशी नाही, म्हणजे 2-3 दिवस झाले. 2-3 दिवस झाले दात लावले. मग कुठून खरेदीविषयी काय सांगाल? खरेदी कशिलेवरून घेतलंय. इथे कर्जत कशिले. कोणी म्हणजे सांगितलं कोणी का हा वासरूच घ्यावा? हे बघा कुठे गेले, नितीन शेठ माडिक कशिलेचे. बरोबर. आता ज्या नावाने गाडी पळते या वासराची ते सांगा ना. हिंदवी सुजित कल्याणकर, अंबरनाथ मोरोली गाव, या नावाने गाडी पळते. आणि बैलाचं नाव काय सांगितलं? काशी. काशी. दोन्ही साईड पब्लिकला बोलतो. दोन्ही साईड पब्लिकला. ते आज पण पब्लिकलाच पळाला? आज बी पब्लिकला. आता किती गाड्या झाल्यात त्याच्या? आता लगातार त्याच्या 7-8 गाड्या गुलाला झाल्यात. 2-3 नेमका पडलेत. म्हणजे 9-10 गाड्यांपैकी 2-3 पडले आणि 7-8 झाल्यात. आणि मुळशीला पण पावसाळ्यात त्यांनी गाड्या केल्यात. मुळशीला बिंजोर मध्ये का? मग बैल हाय कुठला प्रॉपर? मुळशीला इथं तुम्ही कशी घाटावर पावसाळ्यात मुळशीला पाठवलेला. तुम्ही पाठवलेला इकडे? मग घेतले कधी तुम्ही? 2 वर्ष झाली का? 1 वर्ष, म्हणजे मागच्या वर्षी घेतलेला. मागच्या वर्षी घेतले? आदत असतानाच घेतला? तिकडे पलवून घेतलाय का काय? नाही, इथं कोरा आणलेला. इथं त्याला पलवला, 2-3 शर्ती केल्या आणि मुळशीला पाठवला. शिकवला कुठल्या बैलामध्ये? शिकवला घोड्यामध्ये शिकवला. नंतर आमच्या घरी बैल आहेत मोठी त्यांच्यात. मग फेर वगैरे कुठे टाकलं? फेरे इथं बोनवली आणि आपली चिखलोली DSP पाटील. बरोबर. आता पेऱ्याला ज्या वेळेला पलवलं त्यावेळेला काय वाटलं तुम्हाला, नाव करेल का? नाव करेल 100% आम्हाला माहिती होता. फेरा नाही होता बघितला तरी बैलाची गॅरंटी होती आम्हाला. आता आज किती अंतरात झाली गाडी? आज थोडक्यातच झाली गाडी. ती पण भारी गाडी होती, म्हणजे नावातली गाडी होती. सुतावर गाडी झाली. म्हणजे सुतावर भेटला गुलाल. म्हणजे गुलाल महत्वाचा असतं भले तो सुतावर. गुलाल महत्वाचा असतो, अंतर किती असो ना काय असो. बरोबर. आता काशी सोबत तो वासरू पळाला त्याची माहिती सांगा ना, कोण आहे? तो DSP वाल्यांचा वासरू आहे, स्वप्नील पवार यांचा. गोली सरदार. पैरा कसा झाला? पैरा आता फेरा टाकलेला आम्ही इथं बनवलीलाच 5-6 दिवसा अगोदर, आणि आज गाडी पळवली. आता बैल बसले शांत आणि एकदम शांत आहे? एकदम शांत आहे, फक्त बैल सोडल्यावर मस्ती करतो, बांधले वेळेस शांत राहतो. म्हणजे बैल असा स्वभावाला त्याचा एकदम शांत स्वभाव आहे, पण मस्ती करतो काढल्यावर. असं बांधून ठेवल्यावर शांत उभा राहतो, पण त्याला काढतील तेव्हा माहिती असतो मला पळायची, तेव्हा ते मस्ती करतो. मारत वगैरे नाही का? आता तुम्ही मारत बिरत नाही. कुठल्या जातीत मूर्त वासरू काय सांगाल? कुठल्या? आता एकदम तो म्हैसूरी खिलार, म्हणजे एकदम प्युअर जातीमध्ये येतो. आणि कोरा वासरू घेतला त्यावेळेला काय किंमत काय दिली तुम्ही सांगू शकता का? किंमत गुपित राहील? किंमत त्यांना माहिती. बरोबर. म्हणजे काही गाडा मालक नाही सांगत का आम्हाला आमच्या बैलाची किंमत नाही करायची? असं आपलं काय नाही, तरी बी त्यांना माहिती. आता आपल्याला माहिती. बरोबर. आता तुम्ही ज्या नावाने गाडी पळवता, किती वर्षापासून तुमचा खेळ चालू आहे? खेळ आमचे जुने बैल आहेत पक्के, पण आता आम्ही ह्याला नवीन घेतलं म्हणून आम्ही ह्यालाच आणतो. आमचे अजून आसरे आहेत, ते घरी आहेत, आणि अजून 2 मोठी बैल आहेत. आता मग याच्यावर जास्त लक्ष आहे. आता दुसरी दावणीला कुठली बैल आहेत मग? दुसरी एक सर्जा आहे, राजा आहे, परत एक माणिक आहे, आणि एक नवीन वासरू घेतलं आता जापान. अजून 5-6 बैल आहेत. म्हणजे दावणीला 5 ते 6 बैल आहेत. सर्वांची संभाळणी वगैरे कोण करतंय? संभाळणी सगळे पोरं असतात. पोरं आहे म्हणून बैल पालतात. पोरांमुळे आपला बैल पळतो. बरोबर. म्हणजे सर्वांची मेहनत. सर्वांची मेहनत आहे. आता ही छोटी चिली पिली आहे ती पण सोबत? ही पण अख्खा दिवस असतात. चाले बेला करून सगळा येतात पोरं. जसं आता यो खेळ करायला बघा, जसं एखादा आधारस्तंभ म्हणून कोणाची साथ लागते किंवा कोणाचा पाठिंबा लागते, काय बोलाल तुम्ही? हे काय आमचे मालक हिंदवी सुजित कल्याणकर, त्यांचा पाठिंबा आहे आम्हाला. बरोबर, त्यांचा पाठिंबा आहे. आणि आज गाडी कुठल्या पाठीमध्ये पळाली तुमची? आज डाव्या फाटीमध्ये पळली. पब्लिकला येऊ पळाला, म्हणजे दोन्ही गांधी पब्लिकला. उजवीला किती गुलाल झालेत मग? उजवीला झालेत 5-6. मग आता पैऱ्यांच्या मागण्या?
पैरे असतात लय, पण आता कसे आपल्या इकडचेच पैरे चालू आहेत. अजून तो म्हणजे एवढा आला नाही अजून नावाला, येतोय हळूहळू. बरोबर आहे. अजून काय माहिती द्याल तुमच्या धावणीची आतापर्यंत राहिलेला काय इतिहास? इतिहास काय नाही, म्हणजे बैल आम्हाला आहेत, लागलेले होते बैल. आता आम्ही नाही पलवत ती, त्यांचं वय झाल्यामुळं आता आम्ही असंच पलवतो. बरोबर. काय अपेक्षा असतील त्याच्याकडनं आता? काय नाही अपेक्षा, कायम गुलालात ठेवला पाहिजे बस गुलाबात. बस. नंबरामध्ये गेल्याची काय इच्छा? नंबर म्हणजे आता आता ते बैलावर आहे, बघू बैल किती पलतो. त्यांनी साथ दिली गॅरंटी तर आहे आपल्याला बैलाची, बरोबर. नंबरात पलल करून. म्हणजे पब्लिकला काही घाबरत वगैरे काय काहीच नाही, घाबरत नाही एकदम. कारण तो आता बसले तेव्हाच समजतोय. हा, आता आजचा मैदान झाला, मग आता किती दिवसानंतर पळवला? कारण त्यांनी आता दात लावले, 2-3 दिवस झाले सांगा. हा. आता बघू, आता उसरण्याचं नियोजन चालू आहे, पण ते आम्ही गॅप देऊन पळवतो बैलाला. पण आता बघू काय झालं पहिल्या बिऱ्याचं तर बघू. बरोबर. किती दिवसाच्या अंतरात पळवता तरी? तरी पण 5-6 दिवस गॅप देतो आणि पळवतो बैल. अड्ड्यानुसार पळवतो, अड्डा जवळ असला तर जातो, लांब असलं तर नाही जात. लांबच्या अड्ड्याला जात जास्त करून. मग बोनिवलीच्या अड्ड्यात किती गुलाल आहेत? बोनुलीच्या अड्ड्यात आता दोन गुलाल झाले. 2 गुलाल. आजचं धरून 2 गुलाल झाले. बरोबर. चला, अशीच वाटचाल तर चालू राहू द्या. आणि वासरू दिसायला पण छान आहे तो. हा. आणि नावाचा विषय तुम्हीच नाव ठेवलं का आधीचं नाव आहे? नाही, आम्हीच ठेवलंय. कोरा घेतलेला ना तेव्हा आम्हीच ठेवलंय. काशी बरोबर. काशी नाव कसं सुचला, काय सांगाल? कुठल्या बैलाचा काही त्यांनी ठेवलंय, मालकांनी ठेवलंय. मालकाने ठेवलं, तरी पण तुम्हाला तर माहिती असेल ना का म्हणजे सुचलं असं काशीत नाव ठेवलं? आम्हाला नाही माहिती. बरोबर आहे. म्हणजे एक नावारूपाला येईल वासरू असं वाटतंय मला. चला, अशीच आपण भेट घेत करू राहू तुमच्या. आणि जसं आजचा गुलाल झाले, आजच्या गुलालासाठी तुम्हाला अभिनंदन आणि पुढची वाटचाल चांगली राहो. माझ्याकडून शुभेच्छा देतो तुम्हाला. नंबरामध्ये पण लवकरच खेळा. मी कायम तुमच्या मुलाखती घेत राहील. धन्यवाद.